नमस्कार मित्रांनो, हे चौघेजण जेव्हा चिठ्ठ्या खेळत होते तेव्हा चिठ्ठ्यांमधून काव्याचं आणि जीवाचं नाव समोर आलेलं आहे. मित्रांनो, नियती पण बघा ना किती खेळ खेळत आहे. आता काव्य आणि जीवाला दोघांना मिळून स्वयंपाक बनवायचा आहे, कारण मागच्या वेळेस फार्म हाऊसवर नंदिनी आणि पार्थने बनवला होता. आता काव्या जीवाला बनवायचा आहे. काव्या जीवाला नियती का पुन्हा पुन्हा समोरासमोर आणते? ते दोघेजण त्यांचा भूतकाळ मागे टाकून त्यांच्या नवीन संसाराला सुरुवात करू पाहतायत. परंतु नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच आहे. ती त्यांना दोघांना एकत्र आणते आणि आता दोघांचा नाईलाज असतो. त्यामुळे आता नंदिनी आणि काव्य आणि जीवा दोघे जण गप्पा मारत छान स्वयंपाक बनवत असतात. परंतु त्यांचं स्वयंपाकात लक्ष लागतच नसतं, कारण त्यांना त्यांची पार्टनर सोबत हवी असते. म्हणजे काव्याला असं वाटत असतं की पार्थ माझ्यासोबत असतं तर किती छान झालं असतं, आणि जीवाला असं वाटतं की नंदिनी जर असती तर किती छान झालं असतं. मित्रांनो, अशाच गडबडीत त्यांच्याकडून आता त्यांची चपाती जळते. तर आता हे नंदिनी आणि पार्थ इतके समजूतदार, खरंच अशी लाईफ पार्टनर भेटायला नशीब लागतं. अहो, इतके समजूतदार आहेत, ती चपाती कडक झाली परंतु ते त्यांना ओरडता न खवळता त्यांना सांगतात की अरे काहीच प्रॉब्लेम नाही, आपण याच्यावर कांदा, टोमॅटो, कोथिंबीर वगैरे सगळं टाकून खाऊ आणि मसाला पापड बनवू. किती छान. म्हणजे बिघडलेली गोष्ट सुधरायची कशी हे फक्त पार्थ आणि नंदिनीच करू शकतात. मग आता काव्य आणि जीवा दोघेही बोलतात. म्हणजे काव्या जीवाला सांगते की जीवा, अरे त्यांनी आपल्या बिघडवलेला संसार सुधारायचा प्रयत्न केलाय, ही चपाती जळालेली तर सुधारायची त्यांच्यासाठी काहीच नाहीये. खरंच काव्य आणि जीवामुळे खरंच खूप मोठा प्रॉब्लेम आला होता, परंतु या पार्थ आणि नंदिनीने खूप सावरून घेतलं. दोघांनाही संसार काय असतो हे शिकवलं, परंतु आता त्याच संसारात खूप मोठी बाधा येणार आहे. मित्रांनो, आता रम्याने आणि वसुने जीवाच्या टॅटूचा आता शोध लावलेला आहे. मित्रांनो, त्या टॅटूचे तिकीट घेऊन तिथं त्या दुकानात गेल्याच्या नंतर त्यांना तिथे जीवाचा आणि काव्याचा फोटो सापडलेला आहे. बापरे, दोघी जणी आनंदाने कावऱ्या झालेल्या आहे. आता त्यांच्या डोक्यात आलेला आहे की फार्म हाऊसवर मागच्या वेळी जीवाने छातीवर तो आगीत पडला नव्हता तर त्याचा टॅटू जाळला होता. आता रम्याने खचाखच फोटो काढून आता त्यांना आणखीन एक मोठा प्रूफ सापडलेला आहे की चक्क जीवाच्या छातीवर काव्याचा टॅटू होता आणि जीवाने तो टॅटू जाळलेला आहे. आता दोघी जणी फार खुश आहेत. मित्रांनो, आता ते मस्तपैकी छान पापड खाऊन, इतकं आनंदात छान वातावरणात पापड वगैरे खाऊन आता ते बॉटलीचा गेम खेळत आहे. त्याचं नाव मला आठवत नाही ऍक्च्युली, परंतु आता ते बॉटल फिरवून पहिल्यांदा पार्थवर येते. तेव्हा पार्थ काय बोलतो, डिअर मागतो. तेव्हा त्याला जीवा बोलतो की तू काव्यासोबत पंजा लढव, आणि बिचारा पार्थ बायकोसाठी हारतो सुद्धा. तर आता इकडे नंदिनीवर जेव्हा येतं काव्यावर येतं तेव्हा काव्या ट्रूथ मागते. तेव्हा नंदिनी बोलते की आतापर्यंत तू अशी एक कोणती गोष्ट आहे जी मला कधीच सांगितली नाही, अशी गोष्ट सांग. मित्रांनो, आता काव्या काय करणार? काय वाटतं तुम्हाला? काव्या खरंच तिचा सगळा पास्ट नंदिनीला सांगणार का? मला तर फार टेन्शन आलंय, कारण तसाही 16 डिसेंबरला पास्टचा बॉम्ब फुटणारच आहे, कारण तो प्रोमो तसाही रिलीज झालेला आहे. परंतु आता काय होणार? मित्रांनो, काव्याने आणि जीवाने खरंच खूप मोठं वाढवून ठेवलंय. त्यांनी त्यांचा भूतकाळ त्यांच्या पार्टनरला आधीच सांगायला पाहिजे होता, कारण कोणतीही गोष्ट लपून ठेवली की तिचा पुन्हा मोठा विध्वंस होतोच. भले ते रागावले असते, चिडले असते, परंतु भूतकाळ हा सांगणं महत्वाचं होता. परंतु दोघांनीही सांगितलं नाही आणि आता ते त्यांच्या अंगावर, जीवावरच येणार आहे. आता खूप मोठा बॉम्बस्फोट फुटणार आहे. तुम्हाला काय वाटतं? आता जेव्हा भूतकाळ पार्थ नंदिनीला कळेल तेव्हा ते काय डिसिजन घेतील? कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.